कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अरे कोण आहे? अरे कोण आहे? ओ आत्या, काय चाललंय हो तुमचं? हा, आवाज आहे का गिरणीचा भोंगा आहे तुमचा? कशाला कोकलता एवढ्या? इथं डोळ्याला डोळा नाही माझ्या. जा ना, झोपा ना. इथं कोणतरी घरात आले हिला झोपच पडलंय. अगं कोण आलं होतं? जा तू झोप जा. काय कोण नाही, जा झोपा. हा जा तू. हा जाते जाते. ते कमी केक काटा जरा. कोणतरी आलं होतं. हे सगळं कोणी केलं असेल? कोण यांच्या जीवावर उठलंय? जो कोणी आहे तो एकदा का माझ्या तावडीत सापडला ना, तर त्याची अशी अवस्था करीन मी का त्यालाच स्वतःला ओळखता येणार नाही. माझा नाईलाज आहे म्हणून हे सगळं करते. तुम्हीच ही वेळ आणली माझ्यावर. मी एवढं प्रेम करते तुमच्यावर आणि तुम्ही असं वागलात माझ्याशी. मला त्रास दिला, माझ्या आईवर हल्ला केला, माझा जीव घ्यायला निघाला. तुम्हाला माझं प्रेम का कळत नाही? अजून पण संधी आहे. माफी मागा माझी, एकदम मनापासून माफी मागा. मी सगळं विसरून जाईन. नाही, मला असं इमोशनल होऊन नाही चालणार. लवकर बरे व्हा. तुम्हाला बरं वाटावं म्हणून देवाकडे प्रार्थना करीन मी. मारून टाकेन. इतकी बेकार मारीन ना की मरणाला पण भीती वाटली पाहिजे. हेच आवडत नाही मला या माणसाचं. मी याच्या काळजीनं कसलाच विचार न करता एवढी पळत आली इथं, आणि हा झोपेत पण मलाच मारायचे स्वप्न बघतोय. गोपाळराव, आलं माझ्या लक्षात. तुम्ही स्वतःवर वार करून घेतलेत ना. लोकांच्या दयेची भीक मिळावी, तुमच्यावर कोणाला संशय येऊ नये म्हणून हे सगळं केलं ना. परत ती चूक केली तुम्ही. का परत परत माझ्या मनात उतरत चाललाय तुम्ही? स्वतःला मारून घ्यायची काहीच गरज नव्हती. तुमच्याबद्दल कळलं
लय त्रास झाला मला. धावत पळत आले तुम्हाला बघायला आणि आल्यावर कळतंय हा सगळा तुमचाच प्लॅन होता. चुकीचं वागलात, परत माझ्या भावनांशी खेळलात. लवकरात लवकर याची किंमत चुकवावी लागणार तुम्हाला. जिथे तुम्ही शोधताय जिथे तो खजाना नाहीये, तुम्ही तिकडे कधी पोचणार माहीत नाही, म्हणून मी मदत करतोय. मदत. एक काम करा, मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि एक प्रदक्षिणा घाला. देव मागच्या बाजूने लवकर पावतो म्हणतात. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. ही चिठ्ठी इथे कशी काय आली? म्हणजे 100% कोणीतरी माझ्या रूम मध्ये येऊन गेलाय. साहेब कधी पण येतील. काल साहेबांनी महत्वाचं काम सांगितलंय. आर्या आणि लालीची फाईल काढून ठेवायला. ठेवली का? हो ठेवली टेबलावर. फाईल काढली ती. जैन साहेब या आतमध्ये. फाईल काढून ठेवली साहेब. पण साहेब आपण त्या फाईलमध्ये सगळं बघितलंय. लाली आणि आर्या या गुन्हेगाराला ओळखत असले पाहिजे. जो गुन्हेगार आहे लाली आणि आर्याबद्दल माहिती आहे ना. त्यामुळे लाली आर्याचं काय झालं हे गुन्हेगाराला निश्चित माहिती असणार. त्या कुठे आहेत, त्यांचं काय ठाव ठिकाण आहे त्याला माहीत असणार. लालीबद्दल धागे सापडत आहेत, आर्याबद्दल काही माहिती सापडत नाही. तो साकेत आहे पण बाहेर फार आश्वासक काही हाती लागत नाही. साहेब या दोघींच्या गायब होण्यामध्ये काही लिंक असू शकते का वाटते तुम्हाला? असू शकते, असायला पाहिजे. साहेब ही चिठ्ठी हा पोरगा मधला साहेबांना द्यायची. कोणी दिले? घोंगडीवाल्या माणसाने दिली. तो बोलला की पोलीस स्टेशनला जाऊन दे. त्याला नीट घरी सोडा. हे बघ. चल. जामकर साहेब तुम्ही शोधताय तिथे तो खजिना नाहीये. तुम्ही तिकडे कधीच पोचणार नाही माहितीये मला, म्हणून मी तुम्हाला मदत करतोय. एक काम करा, मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि एक प्रदक्षिणा घाला. देव मागच्या बाजूने लवकर